त्या चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरम गरम चहा पाहून ते खुलत असत। कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर एखाद्या ओहळातच ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी असे त्यांचे वर्तन होते। त्यांचे आवडतीचे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात असत। या पदार्थाचे ढीग रचणे, लहान लहान वाटे करणे यांसारख्या बाललीलांमध्ये ते गुंतून जात असत। कधी कधी अमर्यादपणे चित्र विचित्र खावे, तर कधी कधी 3-4 दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती। महाराज हे परम शुद्ध मनाचे होते। श्री गजानन महाराजांच्या लीला सांगा म्हटलं तर मुंडगावचे पुंडलिक भोकरे हे पायी प्रवास करायचे। त्यांचा भक्तिभाव पाहून महाराजांनी त्यांची प्लेगची गाठ दूर केली होती। हेच पुंडलिक भोकरे मुंडगावला असताना एकदा आईला म्हणाले, आई आज मला खिचडी खावीशी वाटते। आई म्हणाली, उद्या धुंदुरमास आहे, उद्या करील। या हट्टापायी पुंडलिक रागाने घरून निघाला आणि शेगावी आला। बायजाबाई मठातच होत्या। त्यांनी पुंडलिकाला विचारले, कधी निघाला, जेवलास की नाही? पुंडलिक जरा रागातच होता। त्याने उत्तर देण्या अगोदरच महाराज बायजाबाईस म्हणाले, बाईजे मघा माझी राहिलेली खिचडी या पुंडलिकाला दे, त्याच्यासाठीच ती ठेवली होती। बायजाबाई खिचडी आणायला गेल्या तेव्हा महाराजांना सकाळी गरम गरम वाढलेली ती खिचडी अजून गरम गरमच आहे याचे बायजाबाईला मोठे आश्चर्य वाटले। एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यासाठी बंकटलाल यांनी त्यांना गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले। मुलांनी त्यांच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला तेव्हा विस्तव देत नाही असे मुलांना त्यांनी स्पष्ट सांगितले आणि महाराजांची निंदा करायला सुरुवात केली। मुले रिकाम्या हाताने परत आली। सोनार विस्तव देत नाही असे म्हणू लागली तेव्हा महाराज म्हणाले, अरे चिलमीवर काडी धरा, विस्तव येईल। बंकटलालने महाराजांच्या चिलमीवर काडी धरली आणि तत्काळ चिलमीतून विस्तव पेटला आणि महाराजांच्या मुखातून धूर निघाला। ही दुर्मिळ चिलीम अकोट येथील यात्रा चौकातील रहिवासी नंदकिशोर वडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवल्याची माहिती मिळाली आहे। शिवजयंती प्रित्यर्थ भरवल्या गेलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले। त्या सभेत महाराजांनी असे भाकीत केले की लोकमान्य टिळक यांना कारावास भोगावा लागेल आणि त्या पक्षात खरंच लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगवासात जावे लागले। तेथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मारा दिला होता तेव्हा गजानन महाराजांनी हाताने उसाचा रस काढून सर्वांना प्यायला दिला होता। अशा सद्गुरू परमपूज्य गजानन महाराजांचे स्मारक व्हावे म्हणून 12/09/1908 रोजी 12 विश्वस्तांची विश्वस्त संस्था एकमताने श्रींच्या समक्ष स्थापन झाली। या संस्थानाचे विशेष म्हणजे श्री गजानन महाराज हयात असताना 1908 मध्येच हे संस्थान स्थापन झाले। कारण महाराजांनी ज्या जागी सध्या समाधी आहे त्या जागेचा निर्देश करून या जागी राहील असे सांगून आपला समाधी दिवस सुद्धा सांगितला होता। श्री गजानन महाराजांच्या संस्थानातील व्यवस्था करण्याबाबत श्रींच्या परम भक्तांद्वारा शेगाव येथील कैलास